आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूरच्या सरोदय नगर परिसरात राहणाऱ्या श्रीपाद ठोसर या 47 वर्षीय तरुणाला अंकुर केडिया या इसमानं IIFL सिक्युरिटी या स्टॉक कम्युनिटीमध्ये बनावट नफ्याचं आमिष दाखवून श्रीपाद यांची 30 लाख रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याचं समोर आले। अंकुर केडिया आणि त्याच्या साथीदाराने श्रीपाद यांना IIFL सिक्युरिटी कम्युनिटीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं। या दरम्यान श्रीपाद यांना स्टॉक कम्युनिटीच्या व्हॉट्सअप समूहामध्ये सहभागी करून घेण्यात आलं। या समूहामध्ये श्रीपाद यांनी केलेल्या गुंतवणुकीत बनावट आर्थिक नफा झाल्याचं दाखवून विश्वासात घेण्यात आलं आणि टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले। गुंतवणुकीमध्ये आपला नफा होत असल्याचं पाहून श्रीपाद यांनी देखील मोठी रक्कम गुंतवली। मात्र रक्कम मोठी असल्याने श्रीपाद यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पैसे विड्रॉल होत नसल्याने आपली आर्थिक फसवणूक होत असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली। बदलापूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ ते अकाउंट सीज करून 21 लाख रुपये होल्ड करण्यात आले असून कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना त्यांचे पैसे परत देण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितलंय। बदलापूर पोलीस ठाणे हद्दीतील सरोदय नगर मल्हारकृपा सोसायटीतील राहणारे श्रीपाद ठोसर या इसमाने ऑनलाईन स्टॉक मार्केटमध्ये व्हॉट्सअपद्वारे गुंतवणूक करत होते। ते पहिले 50,000 गुंतवणूक केले, परत 50,000 गुंतवणूक केले। असं गुंतवणूक करत असताना त्यांना त्यांच्या अकाउंटवर पैसे रक्कम वाढत असल्याचे त्यांना दाखवले। आपण 50,000 गुंतवले, आपले 1 लाख जमा झाले, असे रक्कम दुप्पट वाढवत दाखवले। शेवटी त्यांचे 30 लाख रुपये गुंतवले त्यांनी। त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण गुंतवलेले पैसे रक्कम वाढत आहेत, परंतु आपण पैसे काढू शकत नाहीत। मग असं कळल्यावर अंदाज आला की हे आपली काहीतरी फसवणूक होत आहे। त्यांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आम्ही तात्काळ त्याचं कुठल्या अकाउंटवरून कुठे हे झालेले ते तात्काळ माहिती घेतली। 30 लाखाचे ते फसवणूक झालेले अकाउंट तात्काळ आम्ही सीज केली। सीज केल्यामुळे त्यांनी 21 लाख रुपये त्यांचे सीज केलेले आहे। पुढील तपास चालू आहे। थोड्या दिवसात त्यांचे 21 लाख रुपये मान्य कोर्टाच्या आदेशाने देण्याचे तजवीज ठेवलेले आहे। ज्या व्यक्तीच्या अकाउंटवर हे पैसे गेलेले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून पुढील तपास करीत आहोत। कसं आहे, आजकाल ऑनलाईन जे ऑनलाईन व्यवहार करत आहेत त्याने ऑनलाईनच आपण कुठलेही व्यवहार ऑनलाईन करताना किंवा हॉस्पिटलचे कुठलेही हे करताना किंवा ॲप डाउनलोड करताना ते विचारपूर्वक करावे किंवा आपदा ॲक्सेस आपण त्यांना दिल्यानंतर आपण त्यांना OTP वगैरे पर्सनल माहिती, बँकेची माहिती विचारावर आपण माहिती कृपया करून देऊ नये। आजच्या विज्ञान युगात खूप जास्तीत प्रमाणात ऑनलाईन चीटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे। तरी आमचं नागरिकांना नम्र विनंती आहे, आपलं स्वतःची OTP देऊ नका आणि कुठलंही ॲप जे कारण नसताना डाउनलोड करू नका। आणि कोणीही आपल्याला फोन करून सांगत असेल किंवा तुमचं हे असं हे झालेलं आहे किंवा तुमच्या कस्टममधून बोलतो आहे, कस्टममधून तुमचे एवढे माल पार्सल आलेले आहे, ज्या व्यक्ती आपण कुठलंही माल पार्सल मागवलं नाही, ज्यावेळी आपलं माल आलेलं आहे किंवा आम्ही पकडलेलं आहे अशी खोटी तुम्हाला भीती घालून ते फसवणूक करायचा प्रयत्न करत आहेत। कृपया करून आपण कुठल्याही हे करताना शहानिशा करावी किंवा आपण पोलीस स्टेशन येऊन आपल्याला जे समोरच्या माणसाकडून जे बोलणी होत आहे त्याबद्दल खातरजमा करावी, नंतरच आपण पुढील पाऊल उचलावे। कृपया करून असं कुठल्याही आमिषाला बळी पडू नये। ऑनलाईन व्यवहार करताना, ॲप डाउनलोड करताना किंवा OTP शेअर करताना एखाद्या बँकेची वैयक्तिक माहिती देत असताना अनोळखी लोकांना बँकेची वैयक्तिक माहिती देऊ नये असं आव्हान देखील राजेंद्र लांडगे यांनी केलंय। BN न्यूज बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।